हां, तर आज आपण पाहणार आहे आपले प्रॅक्टिकलचे जे काही रेकॉर्ड्स किंवा प्रॅक्टिकलचे जे काही इम्पोर्टंट प्रॅक्टिकलचे पॉइंट्स आहेत, ते आपण आज पाहूया. कारण लेक्चर्स नाही झाले प्रॅक्टिकलचे, तुम्ही ॲब्सेंट होते किंवा इतर काही कारणामुळे. तर त्यामुळे आज आपण जे काही इम्पोर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ते घेऊया. तर पहा, जे काही इम्पोर्टंट पॉइंट्स आहेत तेच आपण कव्हर करणार आज. तर पहिला पॉइंट आहे एक्सरसाइज नंबर 4 चा कंडक्टिंग मार्केट सर्वे. So before understanding how to conduct market survey, we have to understand what is market survey. तर मार्केट सर्वे काय आहे? मार्केट सर्वे इज अ मार्केट रिसर्च टूल. रिसर्च म्हणलं तर जे आपण माहिती सर्वे थ्रू आपण घेतो लोकांकडून त्याला म्हणते रिसर्च. आणि इट गॅदर्स ओपिनियन फ्रॉम कन्झ्युमर्स ऑन द गिवन ऍस्पेक्ट्स ऑफ प्रोडक्ट अंडर सर्वे अँड डिफाइन्स द वर्क. याचा अर्थ काय आहे का मार्केट सर्वे मधून आपण लोकांचे किंवा आपले जे कन्झ्युमर्स आहेत जे प्रोडक्ट आपले घेतात लोक, त्या लोकांचे ओपिनियन आपल्या प्रोडक्ट बद्दल काय आहे या सर्वे थ्रू आपण माहिती करून घेतो. त्याच सोबत मग आपण ठरवू शकतो भरपूर जणांचा सर्वे केल्यानंतर की मग लोकांना प्रोडक्ट आवडतं की नाही किंवा ते कसे वापरणार की वापरतात की नाही, घेतात का, किती क्वांटिटी घेतात, हे सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. आणि याच्यात जे डिफाईन्स द वर्डिक्ट आहे, वर्डिक्ट म्हणजे हेच आहे जे आपलं रिझल्ट आहे. वर्डिक्ट कोर्टाच्या भाषेत म्हणतात की कोर्टचा जो डिसिजन राहील त्याला म्हणतात वर्डिक्ट, म्हणून इथं आपण तो वर्डिक्ट यूज केलाय. द ट्रेड नीड्स दिस टूल फॉर पिकिंग अप व्हायटल लीड्स. म्हणजे बिझनेसमध्ये हे मार्केट सर्वे करणं इम्पॉर्टंट होऊन जाते की आपल्याला लक्षात येते याच्यात की कुठे बिझनेस ओपन करायचा, कुठे बिझनेस वाढवायचा, कुठे कमी करायचा, कुठे खतम करायचा बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर प्रोडक्ट कसं इम्प्रूव्ह करायचं. त्यानंतर अमालगमेशन म्हणजे एक जेव्हा मोठी कंपनी एका छोट्या कंपनीला विकत घेऊन घेते आणि आपल्या अंडर घेते त्याला म्हणते अमालगमेशन. म्हणजे मोठा बिझनेस एका छोटा बिझनेसला त्याच्यासारख्याच आपल्यासोबत मिक्स करून घेते. मर्जर म्हणजे दोन कंपनीज मिक्स होतात. पहिलं हिरो आणि होंडा वेगवेगळे होत्या, पण त्यानंतर हिरो आणि होंडा मिक्स झाले, मग ते सोबत हिरो होंडा म्हणत होतो. त्याच्यानंतर त्यांचे बिझनेस जमले नाही तर ते वेगवेगळे झाले. आणि नंतर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपल्याच एका बिझनेसमध्ये वेगवेगळे टाईपचे प्रोडक्ट्स बनवणं. या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी आपल्याला मार्केट सर्वे इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. then market survey is very important if you are planning to create new business or new product or service. So if you are planning की तुम्हाला एक न्यू बिझनेस ओपन करायचा आहे, प्रोडक्ट ओपन करायचा आहे, तर त्याच्यासाठी मार्केट सर्वे इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल बिफोर यू इवन स्टार्ट युअर बिझनेस. आफ्टर दॅट यू नीड टू नो हू युअर प्रायमरी कस्टमर्स आर. म्हणजे तुमचे कस्टमर्स कोण असणार हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर किती पर्सेंटेज तुमच्या मार्केटमध्ये तुमचा जो कॉम्पिटिटर आहे, म्हणजे जो सिमिलर बिझनेस करतो तुमच्यासारखा, ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे त्या बिझनेसमध्ये किती पर्सेंट मार्केट तो कॉम्पिटिटर म्हणजे डॉमिनेटेड आहे, म्हणजे तो त्याचा बिझनेस तिथे जितकं जास्त चालते तर किती पर्सेंट चालते. त्यानंतर मग तो त्याचे कस्टमर्स कसे घेतात, कॉम्पिटिटर्स कसे आपले बिझनेस चालवतात, ह्या सगळ्या गोष्टी करतात. याला म्हणतात मार्केट सर्वे. आपण इन्फॉर्मेशन घेण्यासाठी म्हणतो मार्केट सर्वे घेण्याला. आणि ते घेतल्यानंतर जे काही आपण इन्फॉर्मेशनचा यूज करतो, अनालिसिस करतो, त्याला म्हणतात मार्केटिंग अनालिसिस. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे बिझनेस चालू करण्यासाठी, पण तो आपल्यासाठी प्रॅक्टिकलसाठी काही इम्पॉर्टंट सध्या तरी नाही. तर जे इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे की इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्वे. काय आहे इम्पॉर्टंट ऑफ मार्केट सर्वे? मी आधीच तुम्हाला सांगितलं फर्स्ट याच्यातच. हेच आहे इम्पॉर्टंट कशासाठी की तुमचं कॉम्पिटिटर काय करतो, त्याच्यानंतर तो कसा बिझनेस करतो, त्याच्यानंतर वेन वी आर डुईंग बिझनेस तर आपलं रिस्क कमी कसं करायचं फेल्युअरचं, त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टन्स काय असतं त्याचा की जास्तीत जास्त प्रॉफिट आपण कसे कमवू शकतो. त्यानंतर सोशल वर्क आपण आपल्या बिझनेस थ्रू कसं करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा कधी काही इफ यू आर डुईंग सम काइंड ऑफ बिझनेस तो डेफिनेटली वी आर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. म्हणजे जिथं कुठं काही प्रॉब्लेम आहे, जसं आता पिकांमध्ये काही अडी आली तर ते प्रॉब्लेमच झाली, तर त्याला सॉल्व्ह कसं आपण करतो त्याच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्वे मध्ये तुम्ही काही पण उत्तरं लिहिले तरीही चालते, जनरल उत्तरं लिहिले तरीही चालते. तर जे काही तुम्हाला वाटतं ते सगळं तुम्ही त्या इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्वे मध्ये लिहू शकता. व्हॉट एव्हर तुमच्या डोक्यात जे काही गोष्टी येतात की का बरं केलं पाहिजे मार्केट सर्वे, तर जसं रिस्क कमी करण्यासाठी, फेल्युअरचं रिस्क कमी करण्यासाठी, त्यानंतर प्रॉफिट वाढवण्यासाठी, लॉस कमी करण्यासाठी, त्यासाठी कॉम्पिटिटर कसं काम करते काय करते हे लक्षात घेण्यासाठी, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी, प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी, मशीन्स कुठून घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासाठी हे सगळं मार्केट सर्वेचं इम्पॉर्टन्स आहे. त्यासोबत फायनान्शियल्स की लॉस कसं नाही करायचं, या सगळ्या गोष्टी मार्केट सर्वे थ्रू आपल्याला लक्षात येतात.
त्यानंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ मार्केट सर्वे. मार्केट सर्वेच्या टाइप्स ऑलरेडी आपलं सगळंच झालेलं आहे, हे पण पुन्हा एकदा बघूया आपण मार्केट सर्वेच्या टाइप्स काय. क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. आता काही दिवस आधी मी तुम्हाला एक फॉर्म दिला होता, तर त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह टाइप ऑफ सर्वे. पण त्यामध्ये काही क्वालिटेटिव्ह, म्हणजे बघा टाइप्स ऑफ सर्वे मध्ये दोन टाइप्स आहे, एक आहे क्वांटिटेटिव्ह सर्वे आणि दुसरा आहे क्वालिटेटिव्ह सर्वे. तर क्वांटिटेटिव्ह सर्वे आणि क्वालिटेटिव्ह सर्वे दोन्हीही मिक्स करून आपण ते आपला फॉर्म बनवला होता, ज्याच्यात ओपन एंडेड क्वेश्चन्स होते. जसं आपण विचारलं होतं स्त्रियांना की तुम्हाला जर जास्त शिकायला मिळलं असतं तर तुम्ही काय बनायला आवडलं असतं. याच्यात उत्तर कशी आहेत, त्यांच्याकडून येणारे आहेत, आपण त्यांना काही सांगणार नाही आहे. जसं काही स्टेटमेंट सांगितले आपण, त्याच्यात आपण डायरेक्टली त्यांना म्हटलं की तुम्हाला तुमच्या घरी जर महत्व दिले तर ते आवडेल का, तर याचं उत्तर काय, हो आणि नाहीच आहे. तर याला म्हणतात क्लोज एंडेड क्वेश्चन्स. तर क्लोज एंडेड क्वेश्चन्स आपण क्वांटिटेटिव्ह सर्वे मध्येच विचारतो. त्यांचे फिक्स क्वेश्चन असतात, हो नाही किंवा शेतकरी गट किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा कोणतेही गट, हे फिक्स्ड आहे, त्यांच्याकडून काही घेत नाही आपण. तर क्वालिटेटिव्ह सर्वे जे आपण करतो त्याच्यात काय असते की त्यांच्याकडून आपण जनरली इन्फॉर्मेशन घेतो, जे काही असणार प्रश्न आपले ओपन एंडेड असणार. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय असते, आपण फिक्स्ड क्वेश्चन विचारतो ज्याची उत्तरं ऑलरेडी असतातच, आणि तेच त्यांना आपण सांगतो की या उत्तरापैकी कोणतं तरी एक उत्तर द्या. तर त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह सर्वे. तर क्वांटिटेटिव्ह सर्वे जनरली आपण बघितलं कसं आहे, तर क्वांटिटेटिव्ह सर्वे मीन गेटिंग पीपल टू आन्सर फिक्स्ड क्वेश्चन इन क्वेश्चनर्स. जे फॉर्म तुम्हाला दिला होता त्याला क्वेश्चनर्स म्हणते, आणि त्या क्वेश्चन मध्ये आन्सर्स ऑलरेडी फिक्स्ड असतात, आपल्याला फक्त लोकांना विचारावं लागतं की त्यांचे उत्तर काय. देन दिस क्वेश्चनर्स कॅन बी कम्प्लिटेड ओव्हर अ टेलिफोन, जे आपण फोनवर केलं किंवा फेस टू फेस जाऊन तुम्ही विचारू शकता, थ्रू पोस्ट, वाया ईमेल, इंटरनेट, ह्या सगळ्या गोष्टी थ्रू आपण यूज करू शकतो. द ऑब्जेक्टिव्ह काय आहे या मेजरमेंटचं, इट इज इम्पॉर्टंट दॅट ऑल पीपल आन्सर द सेम क्वेश्चन. तर याच्यात काय होईल, आन्सर्स सिमिलर असेल आणि क्वेश्चन्स पण सिमिलर. याच्यात काय होईल, आपल्याला क्वांटिटी म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळून येऊ शकते. चेंजेस इन वर्किंग कॅन बी डायमॅलेटिकली चेंज युअर मेजरमेंट्स. त्यानंतर वर्किंग जर चेंज झाली तर त्याच्यासाठी तुमचं खूप जास्त जे इफेक्ट आहे, जसं फार्म वुमन पण आपण केलं, तर तेच जर आपण वर्किंग वुमनवर केलं तर त्यांचा जो इफेक्ट आहे तो खूप जास्त डिफरन्स रिझल्ट येईल त्यांचा. तर त्याचंच म्हणणं आहे तेवढंच क्वालिटेटिव्ह सर्वे. क्वालिटेटिव्ह सर्वेचं काय, याच्यात आपण एक्सप्लोर करतो इश्यूज, जसं इंटरव्ह्यू घेतो. डायरेक्ट काही फिक्स क्वेश्चनर त्याच्यात नसतात, काही जनरल क्वेश्चन्स असतात ज्याचे उत्तर आपण त्यांच्याकडून विचारतो आणि ते लिहून घेतो. ज्याच्यात हे म्हणलं पहा, यूज इंटरव्ह्यू स्किल्स टू ड्रॉ व्ह्यूज ओपिनियन्स फ्रॉम पीपल युझिंग अ डिस्कशन गाईड. म्हणजे डिस्कशन करून त्यांच्याकडून उत्तर आपण विचारून घेतो. दीज आर टू मेन अप्रोचेस टू क्वालिटेटिव्ह मेथड. त्याला म्हणते सर्वे डेप्थ इंटरव्ह्यूज, वन ऑन वन इंटरव्ह्यूज अँड फोकस ग्रुप, वेअर ग्रुप डायनॅमिक्स मीन्स क्वालिटेटिव्ह इंटरव्ह्यू. म्हणजे वन टू वन इंटरव्ह्यूज म्हणजे एका व्यक्तीसोबत आपण इंटरव्ह्यू घेणार आणि प्रश्न विचारणार. दुसरं फोकस ग्रुप म्हणजे लोकांना गोळा करणार, त्यांच्यात डिस्कशन चालू करून देणार आणि त्या डिस्कशनचं जे रिझल्ट येईल ते असणार आपलं रिझल्ट. तर असं क्वालिटेटिव्ह मध्ये दोन प्रकार आहेत. त्यानंतर कॉमन सर्वे टाइप्स काय आहे याच्यात, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे, ज्याच्यात आपण चेक करतो यूज टू रेट परफॉर्मन्स, म्हणजे आपल्या प्रोडक्टचं सर्व्हिसचं व्हॉट इज द परफॉर्मन्स वी विल चेक. देन मे आस्क अबाउट स्पेसिफिक ऍक्शन्स ऑर जनरल क्वालिटीज ऑफ द प्रोडक्ट. देन मे आस्क अबाउट स्पेसिफिक प्रॉब्लेम्स, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रोडक्टमध्ये किंवा काय आम्ही ऍक्शन्स घेतले पाहिजे की प्रोडक्ट इम्प्रूव्ह होऊ शकते. देन मार्केट सेगमेंटेशन सर्वे, की मार्केटमध्ये काय डिव्हिजन आहे, कोणतं कॉम्पिटिटर किती म्हणजे मार्केट डॉमिनेट करते किंवा कोणते कस्टमर्स कोणत्या प्रोडक्टला प्रिफर करते, एव्हरीथिंग काय डिव्हिजन काय मार्केटमध्ये, ते सगळं सेगमेंटेशन म्हणजे. देन सर्व्हिसेस युसेस सर्वे, म्हणजे यूज टू आयडेंटिफाय हू युजेस विच सर्व्हिसेस, म्हणजे कोणते सर्व्हिसेस कोण यूज करताय, किती यूज करताय, कशासाठी यूज करताय, या सगळ्या गोष्टी. देन युजेस इंटेन्शन सर्वे, म्हणजे यूज टू डिटर्मिन हाऊ मेनी ऑफ विच काइंड ऑफ पीपल इंटेंड टू यूज सम सर्व्हिसेस इन नेक्स्ट 6 or 12 months. तर युसेज इंटेन्शन सर्वे मध्ये व्हॉट वी चेक, की पुढच्या 6 ते 12 महिन्यामध्ये किती लोक आपला प्रोडक्ट यूज करण्यासाठी यूज करू शकतात हे आपण चेक करतो. देन ब्रँड इमेज अँड परसेप्शन सर्वे, म्हणजे आपल्या ब्रँड किंवा आपल्या प्रोडक्ट बद्दल किंवा आपल्या कंपनी नेम बद्दल लोकांचं परसेप्शन काय आहे, वी चेक दॅट थ्रू दिस. देन ट्रॅकिंग सर्वे, की शोज मार्केट अवेअरनेस किती आहे चेक करतो. त्यानंतर त्यांचं नॉलेज, त्यांचं इंटेन्शन काय आहे कस्टमरचं. त्यानंतर ट्रायल करतो आपण की यूज करून पहा प्रोडक्ट कसं वाटते सांगा, त्याच्यानंतर तुम्ही परचेस करता का ते सुद्धा चेक करतो. आणि एकदा परचेस केल्यानंतर ते आवडलं तर पुन्हा परचेस करता का, आणि जर नाही करत तर कशासाठी नाही करत, एव्हरीथिंग विल सी.
देन मीडिया युसेज सर्वे, म्हणजे कोणतं मीडिया प्लॅटफॉर्म किंवा कोणतं फॉर्मॅट, कोणतं मीडिया जसं सोशल मीडिया, ह्या सगळ्या कोणत्या आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचतात का, मग त्यांनाच यूज करायचं आणि तिथूनच आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचायचा. सो दिस वॉज ऑल अबाउट मार्केट ऍडव्हर्टाइजमेंट. हे जनरली आपलं झालेलं होतं, बट वी हॅव डन दिस अगेन सो दॅट इट इज हेल्पफुल फॉर यू. So now let's see what exercise number 5. What is advertisement? Advertisement is non-personal communication which is used to create awareness about the product or service among the people. हे झालं सिंपल डेफिनेशन, जास्त काही कठीण करायची गरज नाही. सिंपल काय, ऍडव्हर्टाइजमेंट इज नॉन पर्सनल कम्युनिकेशन used through media for creating awareness about products or services or ideas. एवढंच झालं, सफिशियंट आहे. देन व्हॉट इज क्लासिफिकेशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट? क्लासिफिकेशन ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आले हे टाइप्स: प्रोडक्ट और नॉन प्रोडक्ट ऍडव्हर्टाइजमेंट. सो इन प्रोडक्ट ऍडव्हर्टाइजमेंट what we'll do, we'll create, show the product and ask the consumer to use it. This is product advertising. याच्यात गोल काय आहे की हा प्रोडक्ट तुम्ही विकत घ्या, दॅट इज प्रोडक्ट ऍडव्हर्टाइजमेंट. नॉन प्रोडक्ट ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय अर्थ होतो, दॅट वी विल create awareness only that this is the product, you can use it, or we can create awareness about an institution like आपलं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कोंगारा, याच्याबद्दल आपण ऍडव्हर्टाइजमेंट दिली. तर कशासाठी देणार की हा बा इथे इथे असं असं काम आहे, तुम्ही हे काम करण्यासाठी येऊ शकता किंवा ऍडमिशन घेण्यासाठी येऊ शकता. तर याच्यात काही प्रोडक्ट आहे का, पण याच्यात सर्व्हिस आहे. सो जर आपण फक्त हे सांगितलं की कृषी महाविद्यालय कोंगारा इथे इथे स्थित आहे, एवढंच जर सांगितलं तर दॅट इज फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द ऑर्गनायझेशन, सो दॅट इज नॉन प्रोडक्ट. बट जेव्हा आपण म्हणतो का ऍडमिशन घेण्यासाठी या, सो दॅट इज प्रोडक्ट ऍडव्हर्टाइज. सो दिस इज द डिफरन्स. देन कमर्शियल अँड नॉन कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट इज मेंट टू मेक प्रॉफिट. तर कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट कशासाठी करतो की प्रॉफिट बनवण्यासाठी. नॉन कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट कशासाठी करतो, टू नॉट मेक प्रॉफिट. तर मोस्ट ऑफ दी ऍड्स कमर्शियलच असतात प्रॉफिट बनवण्यासाठी. देन प्रायमरी डिमांड अँड सिलेक्टिव्ह डिमांड ऍडव्हर्टायझिंग. प्रायमरी डिमांड ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय, लोक जनरली जे लोक आहेत त्यांच्यात आपण काय करतो, अवेअरनेस क्रिएट करतो आणि जिथं जास्त डिमांड क्रिएट झाली त्या ग्रुपला सिलेक्ट करतो आणि त्याच ग्रुपमध्ये मग अजून डिमांड क्रिएट करण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग करतो. तर सगळ्यात पहिलं जे जनरल पब्लिकमध्ये केले ते झाली प्रायमरी डिमांड. त्याच्यातून एक ग्रुप तयार झाला ज्याच्यात जास्त डिमांड होऊ शकते. त्याच्यात मग आपण काय केलं, सिलेक्टिव्ह डिमांड केलं, क्रिएट केलं. कशा थ्रू, सिलेक्टिव्ह डिमांड ऍडव्हर्टायझिंग. आणि मग त्याच्यात मग प्रोडक्ट आपला यूज केला. देन त्याच्यानंतर काय, डायरेक्ट ऍक्शन और इनडायरेक्ट ऍक्शन ऍडव्हर्टायझिंग. डायरेक्ट ऍक्शन म्हणजे काय, सम ऍडव्हर्टाइजमेंट आर डिझाईन टू गेट ऑडियन्स टू रिस्पॉन्ड इमिडिएटली. म्हणजे लगेच त्यांना काही ना काही ऍक्शन घ्यायचे आहे. म्हणजे काय सांगणार की हे प्रोडक्ट आहे, तुम्ही घ्या, आताच लगेच जाऊन घ्या किंवा थोड्या वेळानं जाऊन घ्या. तर दिस इज डायरेक्ट ऍक्शन, की काहीतरी ऍक्शन घ्या. इनडायरेक्ट ऍक्शन म्हणजे काय, की आपण अवेअरनेस क्रिएट करतो प्रोडक्ट बद्दल. सो इनडायरेक्ट ऍक्शन किंवा नॉन कमर्शियल और पर्पज ऑफ नॉन प्रोडक्ट ऍडव्हर्टायझिंग आर सिमिलर ओनली. तर हे झालं आपलं ऍडव्हर्टायझिंग. त्यासोबत टॉपिक नंबर 4 आहे, ज्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रॅक्टिकल एक्सरसाइज मध्ये किंवा आपल्या प्रॅक्टिकल क्वेश्चन्स मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट, की आपल्याला कोणत्याही ऍग्रिकल्चर प्रोडक्ट बद्दल एक ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायचे. झालं तेवढंच. तो कंपल्सरी क्वेश्चन आहे, त्याच्यासाठी ऑप्शन नाही आहे. So now you will understand exercise number 7, individual and group presentation. So what is difference between individual and group presentation and what are the important points about individual and group presentation. So before going into that, we have to understand what is the presentation. A presentation is a process of presenting a topic to audience. म्हणजे एका ऑडियन्सला आपण काहीतरी प्रेझेंट करतो, त्या प्रोसेसला म्हणतात प्रेझेंटेशन. मग हे प्रेझेंटेशन कसं पण असू शकते, डेमॉन्स्ट्रेशन असू शकते जे आपण रावेमध्ये करतो, दॅट कॅन बी. देन आपलं इंट्रोडक्शन देणं, दॅट इज ऑल्सो प्रेझेंटेशन. म्हणजे तुम्हाला विचारलं होतं तुमचं इंट्रोडक्शन, तर स्वतः एक एक जण उभं होतं, दॅट इज ऑल्सो टाईप ऑफ प्रेझेंटेशन. देन मी लेक्चर देतो, दॅट इज अ टाईप ऑफ प्रेझेंटेशन. देन स्पीच कोणी देते एखाद्या प्रोग्राम मध्ये, दॅट इज ऑल्सो टाईप ऑफ प्रेझेंटेशन. सो प्रेझेंटेशन कशासाठी आपण करतो, टू इन्फॉर्म पीपल, टू इन्स्पायर पीपल, टू मोटिवेट पीपल अँड टू बिल्ड गुड विल और प्रेझेंट अ न्यू आयडिया और प्रोडक्ट अमॉंग अ ऑडियन्स. एका ऑडियन्स समोर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्यांना इन्फॉर्म करण्यासाठी, त्यांना माहिती देण्यासाठी, त्याला इन्स्पायर मोटिवेट करण्यासाठी, त्यांच्यामध्ये न्यू आयडियाज सांगण्यासाठी किंवा न्यू प्रोडक्ट सांगण्यासाठी आपण प्रेझेंटेशन करतो. विथ दॅट we will go into individual presentation. So what is individual presentation? Individual presentation म्हणजे जो एक व्यक्ती प्रेझेंटेशन करतो त्याला म्हणते इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन.
अँड तोच क्रिएट करतो प्रेझेंटेशन, तोच प्रेझेंट करतो, तोच इव्हॅल्युएट करतो. एव्हरीथिंग इव्हॅल्युएशन दुसरे करू शकतात, बट क्रिएट करतो प्रेझेंटेशन आणि तो प्रेझेंट सुद्धा करतो. सो ऑल दिस थिंग इज इन इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग्स इन इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन? सगळ्यात पहिले इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन अलाउज अ पर्सन टू कम्प्लिटली कंट्रोल द थॉट्स. तर जे काही थॉट्स आहे, आयडियाज आहे किंवा मेथड्स ऑफ प्रेझेंटेशन, हु इज कंट्रोलिंग दॅट? ओनली अ सिंगल पर्सन हु इज प्रेझेंटिंग. Then, while individual presentations allow someone to work at their own leisure, the pace and group product require a sacrifice of time. म्हणजे जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन करतो तर आपण आपल्या वेळेनुसार, आपल्या टाइमनुसार आपण ते करू शकतो. बट वेन इट कम्स टू ग्रुप प्रोजेक्ट्स, तर मग प्रेझेंटेशनचा एक टाइम डिफाईन्ड असणार की या टाइम मध्येच करायचं, आणि त्या टाइम मध्ये सुद्धा मग डिव्हिजन होणार की या व्यक्तीसाठी एवढाच टाइम, त्या व्यक्तीसाठी तेच टाइम, त्या व्यक्तीसाठी तेच टाइम. तर याच्यात काय होते की खूप कमी वेळात आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी सांगावं लागते, तर एफर्ट वाढवावा लागतं आपल्याला, कारण कमी वेळात जर जास्त काम करायचं असलं तर एफर्ट वाढवावं लागते. ग्रुपमध्ये, इंडिव्हिज्युअल मध्ये तसं नाही, आपल्याजवळ वेळ असतो, त्या वेळेत आपण कशाही डायरेक्शन मध्ये नेऊ शकतो. Then individual can control how they present, what they present and many aspects of presenting individually. म्हणजे काय प्रेझेंट करायचं, कसं करायचं, कशा वे मध्ये करायचं, एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय इंडिव्हिज्युअल द सेल्फ. अँड इंडिव्हिज्युअल प्रेझेंट इज बेस्ड सोडली ऑन वन पर्सन्स थॉट, टाइम अँड एफर्ट. म्हणजे एक व्यक्ती किती थॉट देऊ शकते, किती टाइम देऊ शकतो, किती एफर्ट देऊ शकतो, बेस्ड ऑन दॅट इंडिव्हिज्युअल प्रेझेंट असते. देन अन इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन इज युअर ओन युनिक आयडियाज अँड यू कॅन वर्क ॲट युअर ओन पेस. म्हणजे तुमच्या आयडियाज, तुमच्या स्वतःच्या आयडिया किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते करू शकता. देन इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन पेस म्हणजे स्पीड, तुमची किती स्पीड आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन आर ऑलवेज इझियर. इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन इझी आहे कारण सगळ्यांचे विचार घेऊन मग ते कॉमन आन्सर काढणं आणि मग ते नंतर प्रेझेंट करणं थोडं डिफिकल्ट होते. पण जेव्हा माझी आयडियाज क्लिअर आहे, मी सिम्पली मला जे माहिती आहे ते मी जाऊन सांगू शकतो सिम्पल. सो दॅट इज इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन. इन इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन द होल बर्डन इज अ सिंगल पर्सन. तर एकाच व्यक्तीवर सगळं काही बोजा होऊन जाते त्याच्या. नाव ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये काय, वेन अ ग्रुप ऑफ पीपल कोलॅबोरेट्स, म्हणजे सगळेजण सोबत येतात अँड देन डिस्कस करतात कसं प्रेझेंटेशन करायचं, काय करायचं आणि एव्हरीथिंग लाईक दॅट. त्याच्यानंतर जे सगळेच मिळून प्रेझेंट करतात त्याला म्हणतात ग्रुप प्रेझेंटेशन. देन व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉईंट इन ग्रुप प्रेझेंटेशन? अ ग्रुप प्रेझेंटेशन इज supposed a group presentation is supposed to be a subject matter with content that is agreed upon all members present. म्हणजे जे काही मेंबर्स आपल्या ग्रुपमध्ये आहे, सो व्हॉट दे विल डिसाइड एव्हरीथिंग सिलेक्टिव्ह, सगळ्यांचे मत मांडणी करणार आणि बेस्ड ऑन दॅट जे कॉमन इंटरेस्ट येणार, बेस्ड ऑन दॅट मग ते प्रेझेंट करणार. त्यानंतर व्ह्यू पॉईंट सगळ्यांचे वेगवेगळे असू शकतात, तर ते व्ह्यू पॉईंट इफेक्टिव्हली कसे इम्प्रूव्ह होऊ शकते, त्यानंतर कशी कॉमन होऊ शकते, सगळ्यांची सिमिलर होऊ शकते, बेस्ड ऑन दॅट ग्रुप प्रेझेंटेशन असतात. त्यानंतर ग्रुप प्रेझेंटेशन फ्लेक्झिबिलिटी कमी असते, म्हणजे खूप जास्त रिजिड असतात ते, की असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे असं नाही. पण त्याच्यात कसं कमी असते. इंडिव्हिज्युअल मध्ये आपण काही पण करू शकतो, काही पण बोलू शकतो, पण ग्रुपमध्ये काय असते, थोडे लिमिट्स असतात. आपल्याला लक्षात घेऊन सगळ्यांचे विचार आपल्याला प्रेझेंट करावं लागते. देन ग्रुप प्रेझेंटेशन इन्व्हॉल्व टीम ऑर अ ग्रुप ऑफ पीपल. दिस ग्रुप presentations can be productive or non-productive because different skills and levels of group member. तर ग्रुपमध्ये प्रत्येक मेंबरचे डिफरंट स्किल आहे, डिफरंट लेवल आहे, आणि त्यानुसार ग्रुप प्रेझेंटेशन एकतर प्रोडक्टिव्ह म्हणजे चांगले होऊ शकते किंवा खराब होऊ शकते. पण जेव्हा आपण गोष्ट करतो इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशनची, तर त्याच्यात बेस्ट कशावर आहे, त्या स्वतःच एका व्यक्तीवरच आहे. देन अ ग्रुप प्रेझेंटेशन नीड्स टू इनकॉर्पोरेट द थॉट्स अँड ओपिनियन्स ऑफ पीपल इन दॅट ग्रुप. म्हणजे त्या ग्रुपमध्ये जे काही लोक आहेत त्यांचे थॉट्स आणि ओपिनियन बेस्डवर ग्रुप प्रेझेंटेशन असते. नीड आपल्याला त्या थॉट्स आणि ओपिनियन सगळे आपल्याला त्या प्रेझेंटेशनमध्ये इम्प्रूव्ह करावं लागते किंवा इन्व्हॉल्व्ह करावं लागते. विथ अ ग्रुप प्रेझेंटेशन यू कॅन गेट अ व्हरायटी ऑफ डिफरंट ओपिनियन्स अँड कंबाईन इच अदर्स आयडियाज अँड स्ट्रेंथ्स. सो विथ अ ग्रुप प्रेझेंटेशन यू कॅन गेट अ व्हरायटी ऑफ डिफरंट ओपिनियन्स. तर वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे ओपिनियन येणार आणि ते कंबाईन करून मग कसं आपण आयडियाज आणि स्ट्रेंथ दाखवू शकतो आपल्या ग्रुपची, ते करावं लागते. त्यानंतर ग्रुप प्रेझेंटेशन मे बी एबल टू सेव्ह टाइम, कारण खूप जास्त लोक सोबत दे आर वर्किंग. सो व्हॉट विल हॅपन, टाइम सेव्ह होणार व्यक्तीचा. प्रत्येक जण वेगवेगळे पॉईंट्स आणणार, ते पॉईंट्स आपण मिक्स करायचे आणि तसं प्रेझेंट करायचा. Whereas group presentations entail less stress and less overall work, it allows present to get to know one another. तर ग्रुप प्रेझेंटेशन मध्ये पहा,
स्ट्रेस कमी असते, ओव्हरऑल वर्क पण कमी होऊन जाते, त्यासोबत आपल्याला लोकांना जाणून घेण्याचा वेळ पण मिळतो. देन ग्रुप प्रेझेंटेशन रिक्वायर मोर रिस्पॉन्सिबिलिटी. तर लोकांचे मत समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे हे सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटीचं काम होत आहे. सो दिस वॉज ऑल रिगार्डिंग युअर प्रॅक्टिकल. थँक्यू.